नमस्कार, मी गौरव कदम। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपलं शरीर जर आपल्याला आतून तंदुरुस्त बनवायचं असेल तर कोणत्या कोणत्या गोष्टींची आपल्या शरीराला गरज आहे, किंवा आज आपलं शरीर आतून तंदुरुस्त आहे का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल। आज आपण बघत आहात की कित्येक साऱ्या लोकांना आरोग्याविषयी तक्रारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत, ज्यामध्ये बीपी, शुगर, थायरॉइड, कॅन्सर यासारख्या अनेक साऱ्या प्रॉब्लेमचा समावेश आहे। आज 100 वर्ष जगणारा माणूस हा वयवर्ष 60 वरती येऊन पोहोचलेला आहे आणि ही 60 वर्ष जगत असताना सुरुवातीची 30 वर्ष निरोगीपणाने जगतोय आणि उरलेली 30 वर्ष कोणती ना कोणती गोळी सोबत घेऊन जगतोय। मग आज जर आपल्याला या सर्व समस्यांवरती मात करायची असेल तर आपल्याला आपलं शरीर आतून तंदुरुस्त बनवावं लागेल आणि आपल्याला आपलं शरीर आतून तंदुरुस्त बनवण्यासाठी आपल्या शरीराच्या काही रोजच्या गरजा आहेत, त्या गरजा आपल्याला पूर्ण कराव्या लागतील। आता कोणत्या कोणत्या गरजा आहेत आपल्या शरीराच्या, तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीराला पाणी, त्याचबरोबर कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स, फायबर या सर्व गोष्टींची गरज रोज पडत असते आणि हे रोज योग्य वेळेमध्ये, योग्य प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये जाणं गरजेचं आहे। आणि आज ते जातंय का ते आपण पाहूयात। पहिलं म्हणजे पाणी। आज तुम्हालाही माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये 70% पाणी आहे आणि आपल्या बॉडीमध्ये WHO नियमानुसार रोज किमान 5 ते 6 लिटर पाणी जाणं गरजेचं आहे। मग हे पाणी कसं कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये जातं, तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जे दिवसभरात पाणी पितो ते, दुसरं ज्यूस, दूध, चहा, कॉफी, पातळ भाजी, हे सर्व लिक्विड पदार्थ जेवढे आपल्या बॉडीमध्ये जातात हे सगळे मिळून 5 ते 6 लिटर आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे। तेवढी आपल्या शरीराची रोजची गरज आहे आणि तेवढं जर रोज आपल्या शरीरामध्ये गेलं तर आपल्या शरीराची पाण्याची गरज रोजची रोज भरून निघेल। दुसरं म्हणजे कार्बोहायड्रेट। आता कार्बोहायड्रेट म्हणजे आपल्या शरीराचं इंधन, आपल्या शरीराचं पेट्रोल, जे आपले शरीर चालवण्याचं काम करतं, जे आपण अन्न असं म्हटलं तरी चालेल। आज आपण अन्न खातो, बरोबर, तर हे अन्न खाण्याचे काही नियम आहेत। शास्त्रानुसार कार्बोहायड्रेट सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये खाणं गरजेचं आहे, म्हणजे अन्न सकाळी आपल्याला भरपेट प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे, दुपारचं थोडंसं कमी आणि संध्याकाळी अतिशय कमी प्रमाणामध्ये किंवा नाही खाल्लं तरी चालेल असं शास्त्र सांगतं। परंतु आपण काय करतो, तर आपण सगळं हे उलट्या पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे सकाळी प्रत्येकजण घाईमध्ये असतो, कुणाला ऑफिसला जायचं असतं, कुणाला शाळेमध्ये जायचं असतं, कुणाच्या पाठीमागं काही कामं असतात, म्हणून सकाळचं जेवण केलं अगर न केलं याच्यावरती कुणाचं लक्षच नसतं। काही लोक तर फक्त चहा पिऊन घरातून बाहेर पडतात। परंतु हे कुठंतरी चुकतंय का, आपलं शरीर दिवसेंदिवस धोक्यामध्ये येत चाललंय का, ते आपण पाहूया। जर आपण सकाळचं जेवण अगदी कमी प्रमाणामध्ये केलं, दुपारचा आपण डबा घेऊन जातो, 2-3 चपाती भाजी, कधी खाल्ली न खाल्ली, सकाळी कधी आपलं दुपारचं टायमिंग 12 असतं, कधी आपण 2 वाजता जेवतो, कधी 3 वाजता जेवतो, हे आपलं असं डिस्टर्ब झालेलं असतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस संध्याकाळी आपण घरी येतो त्यावेळेस आपण आपल्या जेवणावरती पूर्ण ताव देतो, भरपूर प्रमाणामध्ये एकदम पोट भरून आपण जेवण करतो। याच्यामुळे काय होतं, तर जी आपल्या शरीराची सिस्टम आहे ती सिस्टम डिस्टर्ब होते। संध्याकाळी 10 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत आपलं शरीर ज्या तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी दिवसभरामध्ये खर्च झालेल्या आहेत त्या पेशींना रिकवर करण्याचं काम हे संध्याकाळी 10 ते पहाटे 4 पर्यंत करत असतं। परंतु आपण संध्याकाळी जर आपण भरपेट जेवण घेतलं, भरपूर प्रमाणामध्ये जेवण घेतलं तर आपली बॉडी कन्फ्यूज होते आणि ती बॉडी आपली रिकवर करण्याऐवजी तुम्ही खाल्लेलं अन्न पचवण्यावरती काम करायला सुरुवात करते। यामुळे काय होतं, तर आपली बॉडी रिकवर होत नाही, दुसऱ्या दिवशी आपल्याला थकवा जाणवतो, डोळ्यावरती झोप असते, फ्रेश वाटत नाही, ही अशी काही त्याची लक्षणं आहेत। मग अन्न आपण कोणत्या प्रकारे खातो हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे। तिसरं म्हणजे फॅट। आता ही फॅट कोणी खाल्ली पाहिजे, कोणी नाही खाल्ली पाहिजे ते आपण बघूयात। पहिलं म्हणजे जी लोक कष्ट करतात, जी लोक घाम गाळतात, जी लोक जिमला जातात, अशा लोकांच्या खाण्यामध्ये फॅट असली पाहिजे। आता ही फॅट काय काम करते, तर ज्याप्रमाणे एका गाडीमध्ये ऑइल किंवा ग्रेस काम करत असतं त्याच पद्धतीने ही फॅट आपल्या शरीरामध्ये मसल ट्रेन करण्याचं काम करते। दुसरं म्हणजे जी लोक ऑफिसमध्ये बसून आहेत, जी लोक AC मध्ये बसून काम करतात, अशा लोकांनी फॅट खाणं टाळलं पाहिजे, अन्यथा त्यांच्या शरीरामध्ये चरबीचं प्रमाण वाढताना त्यांना दिसेल, जे की आज आपल्याला प्रत्येक व्यक्तीमध्ये बघायला मिळते। तर हे फॅट आपल्याला त्या पद्धतीने खाल्लं पाहिजे। आता चौथं म्हणजे आपल्या शरीराला अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे प्रोटीन। आता आज जे आपलं शरीर आहे हे संपूर्ण शरीर प्रोटीनपासून बनलेलं आहे। आपली त्वचा, आपले कान, आपले नाक, आपले डोळे, आपले केस हे सर्व प्रोटीनपासून बनलेलं आहे। शरीराच्या बाहेरचे अवयव आणि शरीराच्या आतील अवयव हे सगळे प्रोटीनपासून बनलेले आहेत। मग आपल्या शरीराला दररोज प्रोटीनची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते।
आता किती गरज असते, कुणी किती प्रमाणामध्ये प्रोटीन खाल्लं पाहिजे? ज्या व्यक्तीचं वजन 80 किलो आहे त्या व्यक्तीनं 80 ग्रॅम प्रोटीन रोजच्या आहारामध्ये घेतलं पाहिजे. ज्या व्यक्तीचं वजन 60 किलो आहे त्या व्यक्तीनं 60 ग्रॅम प्रोटीन त्याच्या शरीरामध्ये घेतलं पाहिजे. आता जर आपण प्रोटीन योग्य प्रमाणामध्ये जर आपल्या शरीरामध्ये आपण घेत नाही तर आपलं शरीर दिवसेंदिवस म्हातारं होताना आपल्याला दिसतं. म्हणजे त्या व्यक्तीचं वय असतं 25 वर्ष, परंतु तो व्यक्ती दिसतो 30 वर्षांसारखा. म्हणजे वृद्धपणा आपल्याला लवकर येतो. जर आपल्याला आपली त्वचा टवटवीत ठेवायची आहे, जर आपल्याला एकदम स्मार्ट दिसायचं आहे, तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची मात्रता दिवसेंदिवस त्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. मग हे प्रोटीन आपण आपल्या ह्या प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे. 5वं म्हणजे व्हिटॅमिन. आता ही व्हिटॅमिनचं काम काय असतं? ज्या प्रकारे आपला प्रत्येक अवयव हा प्रोटीनपासून बनलेला आहे, त्या अवयवांना चालवण्याचं काम हे व्हिटॅमिन करत असतं. मग हे व्हिटॅमिन आपल्या शरीराला कुठून मिळतं? तर हिरव्या पालेभाज्या, फळे, त्याचबरोबर सलाद यामधून आपल्या शरीराला व्हिटॅमिन मिळत असतं. जसं की आपल्या डोळ्यासाठी व्हिटॅमिन ए हवं असतं, आपल्या हाडांसाठी व्हिटॅमिन डी हवं असतं, आपलं डोकं व्यवस्थित चालावं यासाठी क्रोमियम हवं असतं, आपल्या किडनींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी मॅग्नेशियम हवं असतं, आपल्याला कॅन्सरपासून वाचवण्यासाठी लायकोपिन मदत करतं. हे सगळे घटक आपल्याला याच्यामधून मिळत असतात. मग आपण रोज सकाळी किमान 5 फळे, वेगवेगळी 5 फळे आणि संध्याकाळी वेगवेगळी 5 फळे असं रोज आपण सेवन करणं गरजेचं आहे. असं त्यावेळेस आपलं संपूर्ण शरीराची व्हिटॅमिनची कमतरता रोजच्या रोज भरून निघेल. मग आज आपण रोज 5 फळे खातो का हा प्रश्न आपल्या मनाला आपल्याला विचारायचा आहे. 6वं म्हणजे मिनरल्स. आता हे मिनरल्स आपल्या शरीराला कुठून मिळतात? तर जे आपण ड्रायफ्रुट्स खात असतो ह्या ड्रायफ्रुट्समधून आपल्या शरीराला मिनरल्स मिळत असतात. जसे काजू, बदाम, अक्रोड यामधून हे मिनरल्स आपल्या शरीराला मिळतात. परंतु आज आपण दिवसामध्ये किमान 100 ग्रॅम ड्रायफ्रुट्स खाल्ले पाहिजेत. त्यावेळेस आपल्या शरीराची जी मिनरल्सची कमतरता आहे, जी खनिजांची कमतरता आहे, ती कमतरता भरून निघेल. मग आज आपण 100 ग्रॅम ड्रायफ्रुट्स रोज खातो का हा प्रश्न आपल्याला आपल्या मनाला विचारणं गरजेचं आहे. 7वं म्हणजे फायबर. आता हे फायबर आपल्याला कुठून मिळतं? तर फायबर आपल्याला मिळतं ज्वारी, बाजरी, मका, हरभरा यामधून आपल्या शरीराला फायबर मिळत असतं. हा फायबर आपली डायजेशन सिस्टम व्यवस्थित ठेवण्याचं काम करतं. आज जर आपण बघायला गेला तर लोकांमध्ये ॲसिडिटीचं प्रमाण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसतंय. डायजेशनच्या रिलेटेड समस्या लोकांमध्ये दिसत आहेत. ज्या लोकांना आज मूळव्याधाचे प्रॉब्लेम आहेत त्या लोकांच्या शरीरामध्ये फायबरची कमतरता आहे असं समजून जाणं गरजेचं आहे. मग ह्या ज्या आपल्या शरीराच्या रोजच्या गरजा आहेत ह्या गरजा रोज भरून निघतायत का? पाणी, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर रोज या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये जातं का? तर याच्यावरती कुठंतरी आज मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आपल्याला दिसतं. मग ह्या गरजा जर आपल्याला पूर्ण भरून काढायच्या आहेत, आपल्या शरीराला आतून तंदुरुस्त बनवायचं आहे, तर आपल्याला WHO सजेस्ट केलेलं आहे हेल्थ सप्लिमेंट. ह्या हेल्थ सप्लिमेंटमधून आपल्या शरीराला लागणारे जे घटक आहेत ते रोजच्या रोज मिळत राहतात. मग यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल नॅचरामोरचं हेल्थ सप्लिमेंट. याच्यामध्ये डेली न्यूट्रिशन दिलेले आहेत. याच्यामध्ये नॅचरामोर फॉर प्लस, नॅचरामोर फॉर वुमन आणि नॅचरामोर फॉर किड्स असे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. जे आज पुरुषांसाठी वेगळं, महिलांसाठी वेगळं आणि लहान मुलांसाठी वेगळं या 3 वेगवेगळ्या रेंजमध्ये हे आपल्याला प्रोटीन दिलेलं आहे. याच्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल्स आपल्या शरीराला लागणारे जे काही घटक आहेत, ज्या आपल्या शरीराच्या रोजच्या गरजा आहेत त्या याच्या माध्यमातून भरून निघतात आणि आपल्याला आपलं शरीर आतून तंदुरुस्त बनवण्यासाठी मदत करतात.